विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक प्रफुल्ल पट्टेबहादूर राजस्थान महाविद्यालय वाशिम येथे कार्यरत आहे. वेव्ह ऑप्टिक्स लेक्चर फर्स्ट 12वीच्या सिलेबसमधील हा एक पॉइंट वेव्ह ऑप्टिक्स याबद्दल थोडं डिस्कशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार. इंट्रोडक्शन. Light is one of the form of energy due to which we get sensation of the universe. It is also applicable in various engineering and medical purposes. Hence, it is necessary to study the properties and other phenomena related to the light energy. विद्यार्थी मित्रांनो, लाईट ही एक अशा प्रकारची एनर्जी आहे ज्या एनर्जीमुळे कुठल्याही ऑब्जेक्टचं सेन्सेशन आपल्याला होत असते. म्हणून ह्या लाईट एनर्जीला इंजिनिअरिंग आणि मेडिकल फील्डमध्ये वेगवेगळ्या पर्पजेससाठी डिफरंट पर्पजेससाठी आपण वापरत असतो. म्हणून लाईट एनर्जीच्या कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत, कोणकोणत्या फेनॉमेनाज ही लाईट एनर्जी ओबे करत असते हे स्टडी करणे फार गरजेचं असते. डिफरंट थेअरीज रिलेटेड टू द लाईट एनर्जी. लाईट एनर्जीला स्टडी करण्यासाठी वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या थिअरीज आपल्याला दिलेल्या आहेत. एकूण 5 कन्सेप्ट 5 थिअरीज आपल्याला बघायला मिळतात. त्या कोणकोणत्या त्या खालीलप्रमाणे. पहिला कन्सेप्ट आपल्याला बघायला मिळतो तो आर डिस्कार्ड्सचा पार्टिकल कन्सेप्ट ऑफ लाईट. 1636 मध्ये आर डिस्कार्डने आपल्याला सांगितलं की लाईटमध्ये स्मॉल नंबर ऑफ पार्टिकल्स असतात. हा कन्सेप्ट मॉडिफाय केला गेला सर आयझॅक न्यूटनच्या कार्पस्कल थिअरी ऑफ लाईटच्या माध्यमातून 1675 मध्ये. तिसरा कन्सेप्ट क्रिश्चियन हायजन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईट. 1678 मध्ये हा कन्सेप्ट आपल्याला शिकायला मिळाला. फोर्थ कन्सेप्ट आहे मॅक्सवेल्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी ऑफ लाईट जो 1873 मध्ये आपल्याला शिकायला मिळतो. प्लँक्स क्वांटम थिअरी ऑफ लाईट 19th मध्ये हा कन्सेप्ट समोर आलेला आहे. तर या सर्व 5ही थिअरीचं एक्सप्लेनेशन आपल्याला वेगवेगळ्या लेक्चर सिरीजमध्ये शिकायला मिळेल. पहिला कन्सेप्ट आर डिस्कार्ड्स कन्सेप्ट. द रेक्टिलिनियर प्रोपोगेशन ऑफ लाईट कॉजेस टू प्रोड्यूस शॅडो as well as images by mirrors and lenses. Due to this fact, light energy may be consist of particles, which was firstly predicted by Descartes in 1636. Light energy rectilinear path obey करते. रेक्टिलिनियर पाथ ओबे करून ही लाईट एनर्जी जेव्हा मिरर्स आणि लेन्सेसवर इन्सिडंट होते त्यावेळेला शॅडोज फॉर्म होतात. ह्या कारणामुळे लाईट एनर्जीमध्ये पार्टिकल्स प्रेझेंट असतील असा कन्सेप्ट आर डिस्कार्ड्सने 1636 मध्ये आपल्याला सांगितलेला आहे. लेटर ऑन दिस कन्सेप्ट वॉज मॉडिफाईड बाय सर आयझॅक न्यूटन बाय गिव्हिंग कार्पस्कल थिअरी ऑफ लाईट. नंतर हे पार्टिकल कशी आहेत, यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत या एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला न्यूटनने कार्पस्कल थिअरी ऑफ लाईट दिलेली आहे. न्यूटन्स कार्पस्कल थिअरी ऑफ लाईट. अजम्पशन. फर्स्ट अजम्पशन. एव्हरी सोर्स ऑफ लाईट इमिट्स स्मॉल नंबर ऑफ टेनी पार्टिकल्स कॉल्ड ॲज कार्पस्कल. प्रत्येक सोर्स ऑफ लाईट जो आहे तो स्मॉल नंबर ऑफ पार्टिकल्स इमिट करत असतो. The corpuscle are extremely small, having negligible masses and almost weightless and perfectly elastic particles. हे जे पार्टिकल सोर्स पासून इमिट होत असतात हे पार्टिकल मासलेस आहेत, वेटलेस आहेत आणि परफेक्टली इलास्टिक पार्टिकल्स आहेत. म्हणजे यामध्ये लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम हा सॅटिस्फाय होत असतो ड्युरिंग प्रोपोगेशन ऑफ लाईट एनर्जी. कुठल्याही प्रकारच्या एनर्जी लॉस होत नाही. When this particle enters in our eyes, we get sensation of the object. जेव्हा हे पार्टिकल आपल्या डोळ्यामध्ये एंट्री करतात तेव्हा त्या ऑब्जेक्टचं सेन्सेशन आपल्याला होत असते.
व्हेरियस कलर्स ऑफ लाईट आर ड्यू टू डिफरंट साईज ऑफ द पार्टिकल. लाईटचे वेगवेगळे कलर्स जे आहेत ते वेगवेगळ्या साईजच्या कार्पस्कलनुसार असतात. डिफरंट कलर्स ऑफ लाईट आर ड्यू टू डिफरंट साईज ऑफ द पार्टिकल. अकॉर्डिंग टू धिस थेरी, velocity of light in denser medium is greater than that of the velocity of light in rare medium. न्यूटनच्या म्हणण्यानुसार लाईटची व्हेलॉसिटी डेन्सर मीडियम मध्ये जास्त आहे, रेअर मीडियम मध्ये कमी आहे. The direction of propagation of light particle is unaffected by the force of gravity. लाईट एनर्जीचा पाथ हा ग्रॅव्हिटेशनल फोर्सने अफेक्ट होत नाही. म्हणजे ड्युरिंग प्रोपोगेशन हे जे कार्पस्कल आहेत हे ग्रॅव्हिटेशनल फोर्सने टुवर्ड द अर्थ सरफेस अट्रॅक्ट होत नाही. म्हणून लॉस ऑफ एनर्जी, लॉस ऑफ लाईट एनर्जी ड्युरिंग प्रोपोगेशन होत नसते. दिस थेरी गिव्स एक्सप्लेनेशन ऑफ रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. या थेरीच्या नुसार आपल्याला रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन या दोनही प्रोसेस एक्सप्लेन करता येतात. पण मॉडर्न फिजिक्स मधल्या बऱ्याचशा कन्सेप्ट आहेत ज्या कन्सेप्ट न्यूटनची कार्पस्कल थेरी एक्सप्लेन करू शकली नाही. म्हणून या थेरीचे ड्रॉबॅक आपल्याला लक्षात घेणे गरजेचं आहे. पहिला ड्रॉबॅक, धिस थेरी फेल्स टू एक्सप्लेन सायमल्टेनियस रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. या थेरीनुसार आपण सायमल्टेनियस रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन एक्सप्लेन करू शकत नाही. Also, interference, polarization, diffraction and double refraction of light could not explain by this theory. या थेरीनुसार इंटरफरन्स, पोलरायझेशन, डिफ्रॅक्शन, डबल रिफ्रॅक्शन ह्या सुद्धा प्रोसेस आपल्याला एक्सप्लेन करता येत नाही. As light consists of particle, emission of light from the source should causes decrease in mass. जर समजा सोर्स पासून स्मॉल नंबर ऑफ पार्टिकल कंटिन्युअसली इमिट होत असतील तर त्या सोर्सचं मास हे ग्रॅज्युअली डिक्रीज होईल. बट प्रॅक्टिकली नो सच डिक्रीज इज ऑब्झर्व. परंतु लाईट सोर्सचं मास डिक्रीज होत असताना प्रॅक्टिकली कुठेही आढळलेलं नाही. अकॉर्डिंग टू धिस थेरी, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम इज ग्रेटर दॅन व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन रेअर मीडियम. या थेरीनुसार लाईटची व्हेलॉसिटी डेन्सर मीडियम मध्ये जास्त आहे, रेअर मीडियम मध्ये कमी आहे. बट Foucault experiment shows that velocity of light in denser medium is less than that of the velocity of light in rare medium. Foucault experiment ने लाईटच्या व्हेलॉसिटीला करेक्ट केलं. म्हणजे लाईटची व्हेलॉसिटी रेअर मीडियम मध्ये जास्त आहे, डेन्सर मीडियम मध्ये कमी आहे. धन्यवाद. थँक्स.